तर खूप दिवसानंतर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सुरुवात करणार आहोत नवीन स्कूल ऑफ थॉटपासून, जे की आपल्या सिलेबसमध्ये आहे, जे की आहे कल्चर अँड पर्सनॅलिटी स्कूल. तर ही खूप इम्पोर्टंट थिअरी आहे, अँथ्रोपॉलॉजिकल थॉट आहे. तर यामध्ये प्रश्न विचारण्याची जी शक्यता आहे, ते खूप जास्त असते. तर चला सुरुवात करूया. आता पहिली गोष्ट हे नेमकं काय आहे? कल्चर आणि पर्सनॅलिटी स्कूल नेमकं काय आहे? तर पहिल्या क्वेश्चनपासून मी सुरुवात करतो. तुम्हाला जॅपनीज लोकं जर सांगितलं, की जॅपनीज लोकं कसे असतात? तर तुम्ही काय म्हणणार? एकदम डिसिप्लिन असते, पंक्च्युअल असतात, बरोबर? तेच आपण इंडियन म्हटलं, तर काय येतं आपल्याला डोक्यात शैली? काय येणार? पहिले तर इनडिसिप्लिन असतात, पंक्च्युअल नसतात, है ना? किंवा मग जे एल्डर्स आहेत किंवा जे वडीलधारे आहेत, जे पण असतील, मोठे लोकं, त्यांचा सन्मान वगैरे करतात, फॅमिली ओरिएंटेड असतात. तेच मी जरा अमेरिकन म्हटलं, तर ते थोडे इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? स्वतःवर जास्त निर्भर असणारे. म्हणजे त्यांच्या फ्रीडम, स्पीच, माझा एरिया, माझ्या गार्डनमध्ये उभं कशाला राहिलाय? इव्हन प्रेसिडेंटला पण म्हणू शकतात, ते माझ्या एरियामधनं बाहेर पडा. तुम्ही माझ्या एरियामध्ये नाही राहू शकत, नाही तर मी केस करणार. ठीक आहे? तर पहिला प्रश्न हा येतो, की हे असेच असतात का पहिल्यापासून? का ते असे बनले जातात? तर हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ही स्कूल येते. आता मेन आयडिया काय असते यामध्ये? तर सगळेच असे लोकं तर बनतात नाही. तर ते कशामुळे बनतात? नॅचरल तर नाहीये हे. नाही बायोलॉजिकल आहे. तर हे कल्चरली प्रोड्यूस असतात. कल्चर म्हणजे काय? ट्रेनिंग सिस्टम असतं त्यांचं माइंडचं. बरोबर? पर्सनॅलिटी कधी पण बघा, तुम्ही कुठली पर्सनॅलिटी जर असेल ना, तर ही शिकली जाते कल्चर थ्रू. ती काय आपोआपच येत नाही. आता समजा जे जन्मलेलं बाळ असतं, तर ते न्यूट्रलच असतं. आता ते कल्चर स्टार्ट करतं त्याला शेप द्यायचं. आणि मग फॅमिली टीच करते, की बाबा कसं वागायचं, काय करायचं. मग सोसायटी शिकवते, की रूल काय आहेत. आणि स्कूल शिकवते, की मग डिसिप्लिन कशी असते. आणि मग त्यानंतर हळू त्याचं जे रूपांतर होतं, तर ते कशामध्ये होतं? एक चांगल्या अडल्टमध्ये. बरोबर? आता कल्चर जे आहे ते ट्रेनिंग सिस्टम आहे. बरोबर आहे. आता जिममध्ये आपण ट्रेन करतो बॉडी. जसं की आपण जिममध्ये कशाला जातो? बॉडी ट्रेन करायला. तसंच हे एक प्रकार आहे. किंवा मग स्कूलमध्ये काय जातो आपण, की आपल्याला नॉलेजसाठी ट्रेन करायचंय. तसंच कल्चर काय ट्रेन करतं आपलं? तर थिंकिंग, इमोशन, बिहेवियर खूप सारा. जसं की एक्झाम्पल के तौर पर हमने देखा जाए, तो इंडियाचा जर एक्झाम्पल घेतला तर पॅरेंट्सला आपण म्हणजे पॅरेंट्स ॲज आपण रिस्पेक्टनंच पहिली गोष्ट आपल्या इंडियन्समध्ये तर हे सगळ्यात जास्त असते. रिस्पेक्ट खूप जास्त असतो आपल्या पॅरेंट्सवर किंवा जे पण असतील. आणि जॉइंट फॅमिली सिस्टम पण खूप जास्त असते आपल्यामध्ये. त्यामुळे आपण रिस्पेक्टफुल आणि फॅमिली ओरिएंटेड पर्सनॅलिटी राहते आपली. मेजरली तरी बघितलं गेलं तर. तेच यूएसएमध्ये मी जसं सांगितलं, की इंडिपेंडन्सवर जास्त भर असतो. इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीवर आणि जपानमध्ये तर डिसिप्लिन आणि ग्रुप हार्मनी पाहिजे असते. म्हणून ते खूप डिसिप्लिन असते. ठीक आहे. तर आता अँथ्रोपॉलॉजीमध्ये काय झालं? पहिली लोकं तुमचा बिहेवियर कसा आहे ते बघायचे होते. पण आता ह्यामध्ये काय झालं? ते तर इंटरनल बघायला लागलेत. तुमची सायकॉलॉजी काय आहे? तर हे जे गॅप आहे, त्याला ब्रिज करण्यासाठी ही स्कूल येते, जे की त्यामध्ये येतं अँथ्रोपॉलॉजी, सायकॉलॉजी आणि सोशिओलॉजी. हे तिघांचं मिश्रण म्हणजे सीपीएस. कल्चर पर्सनॅलिटी स्कूल. ठीक आहे? आता कोर अझम्पशनकडे जाऊया आता. आता मला सांगा, एक स्कूल आहे. त्यामध्ये लोकं आहेत म्हणजे जे चिलीपिली आहेत आणि तेच दिस स्कूल अझ्युम्स दॅट पीपल इन अ सोसायटी आर नॉट रँडम इंडिव्हिज्युअल्स. कुठल्याही रँडम इंडिव्हिज्युअल्सला पकडून आपण नाही बोलू शकत, की हे सगळी सोसायटी असेल. आता बघा सगळ्यांची एकच आता हे सगळे लोकं आहेत समजा यामध्ये, एका सोसायटीमध्ये. सेम एन्व्हायर्नमेंट आहे, सेम अपब्रिंगिंग आहे. सगळ्यांना सेमच स्कूल बऱ्यापैकी आहेत. डिसिप्लिन पण बऱ्यापैकी सेम होते. रिवॉर्ड अँड पनिशमेंट पण सगळ्यांना सेम जाते. मग याचा रिझल्ट काय येणार? तर सिमिलर पर्सनॅलिटी पॅटर्न येणार. आणि त्यामध्येच ही एक आयडिया येते मॉडेल पर्सनॅलिटी आणि बेसिक पर्सनॅलिटी स्ट्रक्चर. एक बेसिक पर्सनॅलिटी तुमची बनून जाते त्यामध्ये. एक्झाम्पल जर द्यायला सांगितलं, तर जे मेजरली जे इंडियन्स आहेत आपले ते जे एल्डरचे फीट आपण टच करतो, बरोबर? तर मेन म्हणजे आता हे असं का करतो आपण? आता जन्मल्या आपल्याला हे सांगितलं नाही, की पाया पडायचे असतात. तर तसं नाहीये. तर आपण काय देणार उत्तर? कल्चरमुळे, बरोबर आहे. डज एव्हरी चाइल्ड लर्न धिस? सगळ्यांना शिकलं जातं, बरोबर आहे? येस. आता ते डिपेंड करतं प्रत्येकाचं कल्चर वगैरे किंवा जे रिलिजन वगैरे खूप सारे फॅक्टर येतात. पण मेजरली जर पाहायला गेलं तर हे एक कॉमन पर्सनॅलिटी आहे किंवा कॉमन ट्रेट आहे एक. तर ह्याला म्हणतात स्टँडर्डायझेशन ऑफ पर्सनॅलिटी. म्हणजे काय? एक स्टँडर्डाइज करून ठेवलंय, की मेजरली जर बघितलं गेलं, तर ही जे ट्रेट आहे किंवा हे जे पर्सनॅलिटी आहे, ते आपल्याला जनरलाइज करून ठेवलेलं आहे. मेजरली जे वयस्कर लोक असतात त्यांचा सन्मान वगैरे करणे, पाया पडणे वगैरे, वगैरे. कल्चरल युनिफॉर्मिटी, युनिफॉर्म सोशलायझेशन, शेअर्ड पर्सनॅलिटीज. आता बघा, कल्चरमध्ये युनिफॉर्मिटी आहे. बऱ्यापैकी सगळ्याच कल्चरमध्ये हे शिकवलं जातं. त्यामुळे काय झालं हे, आता हे कल्चर आहे, हे कल्चर आहे, हे कल्चर आहे, वेगवेगळे असतील. मग तिघांमध्ये हे एक सिमिलर आहे. तर यामध्ये युनिफॉर्म सोशलायझेशन झालं. युनिफॉर्म सोशलायझेशन म्हणजे काय? जे समाज आहे, आता आपल्याला आपला छोटासा समाज आहे. म्हणजे एक ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आणि एवढंच आहे. पण खूप सारे समाज मिळून एक युनिफॉर्मिटी येते म्हणजे एकत्रितपणा येतो आणि त्यामध्ये एक सेम पर्सनॅलिटी ट्रेट्स आपल्याला दिसायला येतात. तर हे झालं पूर्ण. हिस्टॉरिकलमध्ये जाऊया आपण थोडंसं. हिस्टॉरिकल कंटेक्स्टमध्ये
आता हिस्टरी जर बघितलं गेलं, तर ही आता कुठलीही गोष्ट अशीच येत नाही ना. काही ना काहीतरी मागे कारण असतात. तर आता मेजरली जे पहिलेच्या ज्या थिअरीज असतात, तर ते एकतर फेल झालेले आहेत. इव्होल्युशनलिझम आपण हे बघितलं, डिफ्युजनिझम बघितलं. इव्होल्युशन तर ते जनरलाइज सांगायचे, की सगळे इजिप्तमधनं आणि सगळे आपल्याला सारखेच आहेत. आणि त्यांचं जे सायकिक युनिटी ऑफ मॅनकाइंड पण म्हणतात, की सगळ्यांची थिंकिंग पण सेमच आहे. सगळे असेच थिंक करतात. बार्बरिझम, सिव्हिलायझेशन आठवतंय का? तर ते सगळं आहे. डिफ्युजनिझम म्हणजे काय? त्यांनी खूप मेकॅनिकल ठेवलंय, की जे स्प्रेड झालंय, जे कमी स्प्रेड झालंय ते नाही होत आणि जे जास्त स्प्रेड झालंय ते जास्तीत जास्त आहे. तर हे खूप मेकॅनिकल ठेवलं. आता डिमांड काय आली, की बाबा रिअल ह्युमन बिहेवियर कसं? ओळखायचं कसं आणि समजायचं कसं? तर त्यासाठी ही जी स्कूल आली, त्यामुळेच आली. बघायला गेलं तर मॅक्रो लेव्हलपासून ते मायक्रो लेव्हलपर्यंत आपण गेलो. म्हणजे काय? पहिले मोठ्या-मोठ्या गोष्टी बघायचं बाबा तुमचं कल्चर कसं आहे? ओव्हरऑल सोसायटी कशी आहेत? स्प्रेड होतंय का नाही कल्चर? आता काय बघायला लागलो आपण डोक्यात काय तुमचे चाललंय? जर एनालॉजी बघायला गेलं, तर जी जुनी अँथ्रोपॉलॉजी होती, ते कल्चरची हिस्ट्री बघायची. आता जी न्यू अँथ्रोपॉलॉजी आहे, आताची जे जसं की कल्चर पर्सनॅलिटी स्कूल, ते डोकं बघतात आहे, की तुमचं माइंड कसं आहे ह्युमनचं. तर यावर ते शिफ्ट झाले. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पोर्टंट एक पर्सनॅलिटी येते. आता तुम्ही म्हणाल, की यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की कुणी फाउंडेशन बनवलं हे या पर्सनॅलिटीचं. तर एक व्यक्ती येतो, जो की आहे फ्रान्स बोस. याबद्दल आपण केलंय. आठवतंय का काय? काय आठवतंय का नाही? जर कल्चर आणि पर्सनॅलिटी एक स्कूल आहे किंवा एक बिल्डिंग आहे, तर बोस जे आहेत हे फाउंडेशन आहे. त्यांच्याशिवाय हे झालंच नसतं. आता बोस काय म्हणतात, "बिहेवियर इज नॉट डिसाइडेड बाय रेस, इट इज डिसाइडेड बाय कल्चर." तुमचं जे पण बिहेवियर असेल ना, तर ते तुमचं रेसद्वारा किंवा तुमचं कलर कुठला आहे, तुमचा वंश कुठला आहे ते नाही ठरवत. ते तुमचं कल्चर काय आहे ते ठरवतं. आय गेस इथं दिलंय का नाही माहीत नाही, पण ठीक आहे. आता एक्झाम्पल के तौर पर जे वेस्टर्न पीपल असतात ते चमच्याने खातात. बरोबर आहे. इंडियन्स लोकं हाताने खातात. तर यामध्ये कोण वर म्हणजे कोण मोठं आहे, कोण छोटं आहे असं काय आहे का? तर नाहीये. आपल्याला काय इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो काय माहीत. आपली जी भाषा आहे त्यालाच आपण थोडंसं कमीपणा वाटतो. जे इंग्लिश बोलतात ते लय मोठे आणि जे मराठी बोलतात किंवा जे हिंदी बोलतात ते लय छोटे. हे वेगळंच इन्फिरिटी कॉम्प्लेक्स झालाय त्यांच्यात. तर डिफरन्स आहे म्हणून काय तुम्ही छोटे आहात का? नाही. डिफरन्स कशामुळे आहे? कल्चरमुळे आहे. तर बोस रिप्लेस्ड बायोलॉजिकल डिटर्मिनिझम विथ कल्चरल डिटर्मिनिझम. म्हणजे ते काय म्हणतात बायोलॉजीमुळे नाही होत काय प्रॉब्लेम. तर हे कल्चरलमुळे तुमचे जे पण बिहेवियर आहेत त्यामुळे होतात. ठीक आहे. आता इथं काय लिहिलंय? बोस विथआऊट बोस द स्कूल वुडंट एक्झिस्ट. कल्चरल रिलेटिव्हिझम त्यांनी कल्चरल रिलेटिव्हिझम आठवतंय का? 2.1 कल्चरमध्ये मी सांगितलंय. कल्चरल रिलेटिव्हिझम आणि अजून एक कुठलातरी शब्द होता. मला सांगा तो. कट्टर शब्द होता तो. असो. अँटी रेसिझम, फील्डवर्क एम्फसिस त्यांनी दिलाय भर. मग बोस ब्रोक द लिंक. रेस इज नॉट इक्वल्स टू बिहेवियर. जसं मी सांगितलं रेस आणि बिहेवियर एकत्र येतच नाही. तर कल्चरमुळे बिहेवियर येतो. जसं की ट्रायबल पीपल प्रिमिटिव्ह आहे आपण म्हणतो. पण नाही. आपण म्हणतो की ते आदम काळातले. आता ते का म्हणतो आपण कंपेअर करतो आपल्या सोसायटीबद्दल. ते आपल्याला आदमकाळ म्हणत असतील. काय बोलू नाही शकत. तुम्ही अजून कसे काय असे राहतात, कपडे कशाला वगैरे ठीक आहे जाऊ दे. जस्ट डिफरंट कल्चर कंडिशनिंग आहे. हे क्लिअर झालं कल्चरच्या बाबतीत सोपं होतंय. आणि जर अगोदरचे लेक्चर नाही पाहिले असेल तर प्लीज पहा. कारण की ही सीरीज चांगली चालली आपली. आता ही कंटिन्यूअस ठेवणार आहे मी. मेजरली संडे टू संडेज येतील लेक्चर्स. बोसियन हिस्टॉरिकल पर्टिक्युलर लेटर आता यांनी फाउंडेशन ले केलं. आता ठीक आहे हे कळलं आता. फाउंडेशन ले करा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय येतं? चाइल्डहूड डिटर्मिनिझम म्हणजे काय? सगळ्यात जी बेसिक गोष्ट आहे ना, तुमचं ते लहानपणच असतं. तुमची जी पर्सनॅलिटी जी शेप होते, सगळ्यात मेजर जे फॅक्टर आहे, म्हणजे तुमचं 90% मी तर म्हणेल, जे पण तुम्ही जसे आहात आत्ता, हे सगळ्यात मेन कारण आहे चाइल्डहूडचं. तर हे बॅकबोन आहे एंटायर स्कूलचं. आता कसं सांगतो. कधी पण पर्सनॅलिटी जेव्हा बनते, तेव्हा कुठनं सुरुवात होते, तर तुमचं चाइल्डहूडपासूनच बनते. बरोबर आहे. आता कुठलाही बाळ कसं-कसं शिकणार? तर पहिले त्याला काहीतरी खायला देणार. त्यामुळे त्याला ट्रस्ट आणि डिस्ट्रस्ट कळून जातं, की बाबा कोण आपलं आहे, कोण नाहीये. डिसिप्लिन कळते. तो वागल व्यवस्थित आपलं ऐकल किंवा नाही ऐकत. आता आताची तर पोरं काहीच ऐकत नाहीयेत. छोटे-छोटे पोरं बघितले असाल तुम्ही. कारण की आपण लाडवून ठेवतो. पहिले कसं व्हायचं? काय झालं की दे 2 कानाखाली. गपचूप खायचं तो. पण आता ते पण नाही चालणार. है ना? मग टॉयलेट ट्रेनिंग देतो आपण, कंट्रोल हॅबिट्स करतो त्यांचे. मग एका प्रकारे आपण काय करतोय? आपण पॅरेंटिंग करतोय. आहे का नाही? तर हे सगळे शेप करतात आपली पर्सनॅलिटी. आता स्ट्रॉंग इन्फ्लुअन्स ऑफ फ्रीडम सायको अनालिसिस. आता यामध्ये बघा आयडी, इगो, सुपर इगो डेव्हलप होतो चाइल्डमध्ये. तर आता तुम्ही जसं वागाल, तुमचं जसं सराउंडिंग असेल, आता तुमच्यात जास्त घमंड असेल, तर ते छोट्या याच्यामध्ये पण दिसणार. जर तुम्ही जास्त दबाव किंवा जे वर्चस्ववाद म्हणजे काय म्हणतात त्याला, डॉमिनेटिंग करत असाल दुसऱ्यांवरती, दादागिरी करत असाल, तर तो बाळ पण तसंच करणार. तुम्ही जर सगळ्यांशी चांगलं वागत असाल, तर तो पण चांगला वागणार. तर तसं प्रकार आहे. जसं की एक्झाम्पल स्ट्रिक्ट पॅरेंटिंग केली, तर ते ऑथॉरिटेरियन पर्सनॅलिटी होईल. बरोबर? थोडंसं दबावलं गेला असेल किंवा जास्त स्ट्रिक्ट पॅरेंटिंग असेल तर मग अवघड होऊन जातं. त्याला लिबर्टीज राहत नाही. म्हणजे तो जास्त आउट ऑफ द बॉक्स थिंक नाही करू शकत. तो त्याला जे दिलं तेच करणार तो. लिबरल पॅरेंटिंग केली तर थोडं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी होती ती, है ना? ते जास्तीत जास्त विचार करू शकतो आपल्या स्वतःबद्दल.
किंवा एक्सपेरिमेंट वगैरे करत राहतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे पण चाइल्डहुड प्रॅक्टिसेस असतात ते त्याची सायकोलॉजिकल कंडिशनिंग बनते आणि त्यानंतरच तो अडल्ट पर्सनॅलिटीमध्ये बनतो. क्लिअर आहे? ही पर्सनॅलिटीचं बेसिक चाललंय आपलं आता. त्यानंतर आपण घेऊया आता मेन प्रकार. आता बघा, एक असते कल्चर जे आहे ती पर्सनॅलिटी बनवते. एक असते पर्सनॅलिटी ती कल्चर बनवते आणि एक असतात दोन्ही दोन्ही एकमेकांना बनवतात. ठीक आहे? तर आपण एक एक करून बघूया आता. आता पहिलं आता कल्चर स्टँडर्डायझेस पर्सनॅलिटी म्हणजे कल्चरमुळे पर्सनॅलिटी येते. आता हे कसं? कल्चर एक फिल्टरचं काम करतं. म्हणजे काय? बघूया. काही बिहेवियर रिवॉर्ड करतो आपण, काहींना पनिश करतो. जसं की आता कोणी चोरी केली, खोडरबर वगैरे चोरी केलं, तर त्याला आपण म्हणतो की बाबा हे चुकीचं आहे, हे चांगलं नाही. किंवा काही बिहेवियर आपण रिवॉर्ड करतो. जसं की त्याने अभ्यास चांगला केला, मार्क चांगले पडले, तर त्याला वाह! किंवा त्याने कुठली कॉम्पिटिशनमध्ये जिंकला, तर त्याला वाहवाही. किंवा जे चांगलं काम केलं, कोणाची मदत केली, अजून काही पण चांगल्या गोष्टी केल्या, त्याला रिवॉर्ड देतो. तर हे काय झालं? एक फिल्टरचं काम करतो आपण समाज. समाज म्हणजे काय? की तुम्ही एक स्ट्रिक्ट रूल्स सांगितलेत, की बाबा हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तर हे काय करतंय? फिल्टरचं काम करतंय. या गोष्टी आहेत, इथनं पुढे तुम्हाला अलाउ नाही करणार, जे पण असतील. मग हे काय होतं? ग्रॅज्युअली युनिफॉर्म होती पर्सनॅलिटी आपली. आणि हे डुर्खेमचे आयडिया ऑफ सोशल फॅक्टर्स कंट्रोलिंग इंडिव्हिज्युअल्स. त्यांचं पण हेच होतं. डुर्खेम जे होते ते सोशलिस्ट होते आणि त्यांनी पण तेच मांडलेलं, की जे सोशल फॅक्टर्स आहेत ते आपल्याला कंट्रोल करतात इंडिव्हिज्युअल्सला. जसं की जपानमध्ये जसं सांगितलं, की पंक्च्युअलिटीला रिवॉर्ड देतात. तुम्हाला माहिती आहे का? आय गेस मला इन्सिडेंट आठवत नाहीये. एक बुलेट ट्रेन होती, तर ती फक्त काहीतरी 1 मिनिट का 30 सेकंड लेट झालेली. तर तो जो पायलट होता ट्रेनचा, तर तो बाहेर आला आणि त्याने असं खूप खाली केला. म्हणजे जेवढा खाली केला तेवढा सन्मान असतो. तर खूप खाली केला आणि तो म्हटला, की माझी चुकी होती, मी 30 सेकंड लेट आलो. तर एवढं त्यांचं पंक्च्युअलिटीला खूप महत्त्व आहे. ठीक आहे. आणि इंडियामध्ये काय फॅमिली लॉयल्टी रिवॉर्डेड आहे ना. आता आई-वडील त्यांचे आपले खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. कसं आहे ते का? फॅमिलीच्या विरुद्धात जनरली कोणी बोलत नाही. आता तर वेगळं चाललंय, पण ठीक आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? कल्चर प्रोड्युसेस एक्सपेक्टेड पर्सनॅलिटी. हे क्लिअर आहे? हे सारांश होतं पूर्ण. आता उलटं जाऊया. आता काय आहे? कल्चर स्टँडर्डायझेस पर्सनॅलिटी किंवा पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट्स कल्चर. आता पर्सनॅलिटी डझंट स्टे इनसाइड, इट रिफ्लेक्ट्स इन कल्चर. आता बघूया आता. आता बघा, कुठलीही पर्सनॅलिटी असेल, समजा तुम्ही आहे, मी आहे. काही ना काहीतरी आपल्याकडे ट्रेट असतील. जसं की आता रिलिजनमध्ये काय शिकवलं जातं, की बिलीव्ह करणं. आर्टमध्ये काय आपण एक्सप्रेस करतो काही ना काहीतरी. मिथमध्ये काय तुमची जे पण फिअर किंवा डिझायर असतील ते दिसून येतात. इन्स्टिट्यूशन्स काय करतात, दाखवतात, की स्ट्रक्चर आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. आता एक्झाम्पल की तौर पर जर समजा कुठलीही सोसायटी अग्रेसिव्ह असेल, तर त्यामध्ये वॉरचे खूप सारे मिथ्स असतील. किंवा एक पीसफुल सोसायटी आहे, तर हार्मनी फिलॉसॉफी असेल त्यामध्ये. तर म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? कल्चर जे दाखवलं गेलं ना आपल्याला, जे जे पण कल्चर फॉर्म झालंय, तर हे प्रोजेक्शन आहे कलेक्टेड पर्सनॅलिटीचं. एक 10-15 इंडिव्हिज्युअल्स बनून त्यांनी हे ठरवलं, की बाबा आपलं वॉर लाईक आपण स्पार्टन्स आहोत, है ना. 300 मूव्ही पाहिला असेल तर स्पार्टन्स आहोत. 300 लोक काफी होतात लाखोच्या आर्मीला, तसं आहे ते काम. तर हे 300 लोक ठरवणार, की सगळं काय काय असायला पाहिजे. तर म्हणजे काय? पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट्स कल्चर. तुमची जशी पर्सनॅलिटी असेल तसं तुमचं कल्चर दिसणार. जसं आता जपानमध्ये सांगितलं मी, लेट झालं तर पनिश करतील, पंक्च्युअल झालं तर रिवॉर्ड करतील. तर ते डिसिप्लिन सोसायटी झाली. आता आपण येऊया इम्पॉर्टंट मेथड्सकडे. आता मेथड्स म्हणजे काय? वेगवेगळे मेथड्स च्या द्वारे कसं कोण करतं. आता काही-काहींना क्लिनिकल इंटरव्ह्यू घेतात, तर ते इनर माइंड चेक करतात. बरोबर आहे. आता हे यूपीएससीला खूप आवडतं जनरली स्ट्रॅटेजी वगैरे ते विचारतातच, की कुठले-कुठले मेथड्स थ्रू तुम्ही कल्चर पर्सनॅलिटी टेस्ट करतात. तर वन बाय वन आपण बघूया. एक तर क्लिनिकल इंटरव्ह्यू आहे, ड्रीम एनालिसिस आहे. ड्रीम एनालिसिस म्हणजे काय? तुमचे एक अनकॉन्शियस फिअर्स असतात तेच तुमच्या डोक्यात येणार. कोणतरी खाली पडतंय किंवा जे पण असेल तुमचे अनकॉन्शियस फिअर. ते लाईफ हिस्ट्री बघतात, की बाबा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं झालं ओव्हर टाईम. ते पण बघतात. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे काय? लांब राहून ते बघणार तुमचं कसं काय चाललंय आणि ते बिहेवियरला कनेक्ट करतात कल्चरसोबत. मग प्रोटेक्टिव्ह टेस्ट करतात, हिडन पर्सनॅलिटी ट्रेस असतील तर ते पण करतील. पण यामध्ये क्रिटिसिझम आहे, वेस्टर्न बायस आहे, की ते सगळ्यांना क्रॉस कल्चरली लागू नाही होत. है ना? तर हे थोडं खतरनाक स्टेटमेंट आहे, पण ठीक आहे, जाऊ द्या आता. आता खूप इम्पॉर्टंट एक थिंकर आपण पाहूया आता, जे म्हणतात, की प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया आहे किंवा वेगळी राय आहे. आता यामध्ये मी थोडंसं सारांशच ठेवलंय, कारण की यामध्ये डिटेलमध्ये गेलं तर तुम्हाला म्हणजे आता 2 ते 3 तास लागतील प्रत्येक याच्यावर. तर जेवढं होईल तेवढं सारांशमध्ये आणि आपल्याला जे 2 ते 3 पानं भरायचे आहेत, ते भरायचे इन द सेन्स जे विचारले ते तरी तेवढं तरी लिहायला यायला पाहिजे. समजा एक शब्द आला रुथ बेनेडिक्ट, तर त्यावरती तुमच्याकडे कंटेंट 2 ते 3 पानांचा असायला पाहिजे. ते माझ्या नोट्समध्ये सापडून जाईल. त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता बेनेडिक्ट काय म्हणतात? बिगेस्ट कन्सेप्चुअल कॉन्ट्रिब्युशन आहे यांचं. कल्चरला कॉन्फिगरेशन असं म्हटलं गेलं त्यांनी. कल्चर कुठलाही रँडम ट्रेट नाहीये. एक पॅटर्न आहे. पॅटर्न कसा आहे? तर पहिले तर ट्रेट आपण 2.1 कल्चर पाहिलं असेल. ट्रेट, कॉम्प्लेक्स, पॅटर्न आठवतंय का? कल्चरल ट्रेट, पेन, पेन आठवतंय का पेन? मग क्रिकेट, मग इजिप्तचं आठवतंय का? नाही आठवत. ठीक आहे, असू दे. तर हे सगळं मिळून कॉन्फिगरेशन होतं. जसं की इंडियाचं. कास्ट आहे, फॅमिली, रिलिजन हे सगळं कंबाईन करा. हे कल्चरल डिझाइन बनवलं आपलं. म्हणून यांनी काय म्हटलंय?
ट्रेड्स हे डिटर्माइन करणार कल्चर कॉम्प्लेक्स, मग पॅटर्न होतं, मग एक कॉन्फिगरेशन होतं. क्लिअर? अजून डिटेलमध्ये जायचं का यामध्ये? मला नाही वाटत जायची काय गरज आहे. तर एक पॅटर्न बद्दल त्यांनी सांगितलंय. आता यांची एक अपोलोनियन आणि डायनोशियन, ठीक आहे, डायनेशियन यांनी 2 गटामध्ये सांगितलंय. आता काय सांगितलं यांनी? तर ह्यांनी डिवाइड केलं कल्चर 2 या हिस्स्यामध्ये, 2 टाइप्समध्ये केले. तुम्हाला आठवतंय का मी 2.1 मध्ये सांगितलंय हे एक्झाम्पल रुथ बेनेडिक्टचं. जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर पाहिले असेल तर 2.1 पहा परत. तर हे बॉरो केले निश्चित. आता हे जर्मन असतील. ठीक आहे. अपोलोनियन म्हणजे काय? हे ऑर्डर असतात, डिसिप्लिन असतात, शांत असतात. त्याचंच विपरीत जसं की एक्झाम्पल आहे प्युएब्लो, जे अपोलोनियन आहेत. तर डायनोशियन म्हणजे काय? डायनोसॉर असतील. डायनोसॉर म्हणजे काय? केओस, इमोशन, व्हायलेन्स, राडा एकदम. तर हे डोबो आहेत. आता एका रिजनमध्येच हे 2 प्रकार आहेत. तर हे काय म्हणतात? हे कल्चर सिलेक्ट्स इमोशनल टोन ऑफ सोसायटी. आता कल्चर डिसाईड करेल ना, की तुम्ही कसे आहात. जनरली बघायला गेलं तर अपोलोनियन आहेत ते मॉन्क आहेत. मॉन्क म्हणजे काय? की एकदम साधू संत टाइप. आणि डायनोशियन म्हणजे काय? एकदम राडा करणारे वॉरियर टाइप. ठीक आहे. आता तुम्हाला एक प्रश्न आहे, इंडिया कुठल्या साईडला आहे? अपोलोनियन आहे का डायनोशियन आहे? ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता येऊया हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टडी केलेलं. मला वाटतं वर्ल्ड वॉर 2च्या नंतरच आहे हे. वर्ल्ड वॉर 1 का वर्ल्ड वॉर 2? मला वाटतं वर्ल्ड वॉर 2च आहे हे. तर रुथ बेनेडिक्टला सांगितलं की जॅपनीज जे आहेत त्याचं केस घ्या. कारण की हे एवढे खुंकार का आहेत? म्हणजे एवढे भयंकर करत होते. जेव्हा तुम्ही जर वर्ल्ड वॉर 2 बघितला असाल किंवा जे इन द सेन्स की वाचलं असाल, तर जॅपनीज एवढे भयंकर झालेले की त्यांनी रशियाला हरवलेलं, मग इव्हन इंडियाच्या जवळ आलेले खूप. आणि ते सुट्टीच देत नव्हते आणि इव्हन युएसएला मारलेलं, म्हणजे इन द सेन्स त्यांचं पर्ल हार्बर उडवलेलं. का? तर त्यांना भीती होती की आम्हाला इन फ्युचर तुम्ही माराल. म्हणून त्यांनी काय केलं? मग न्यूक्लिअर बॉम्ब्स टाकले आणि मग सगळ्यांनी म्हटलं की बाबा आपल्याला शांती करायला पाहिजे. जास्त काय करायची गरज नाही. पण ठीक आहे. यांना काय काम दिलेलं रुथ बेनेडिक्टला? तर यांना म्हटलं की तुम्ही कुठली पर्सनॅलिटी अशी पर्सनॅलिटी आहे का जी पूर्ण नेशनलाच कव्हर करेल किंवा एक एंटायर नेशनला एक सेम पर्सनॅलिटी असेल का? तर ते त्यावरतीच त्यांचं सगळं कन्सेप्ट आलं आणि त्यांनी आणले मग शेअर्ड अपब्रिंगिंग आणि शेअर्ड व्हॅल्यूज. आता नॅशनल पर्सनॅलिटी कशी येते? तर हे जपानच्या केस स्टडीमध्ये बघूया आता. बघितलं गेलं तर यांचं चाइल्डहुड थोडंसं फ्रीडम टाइप दिलं जातं. ठीक आहे. चाइल्डहुड थोडंसं फ्रीडम असतं. पण अडल्टमध्ये खूपच डिसिप्लिन असते. मग तो जो एक गॅप असतो ना, की बाबा मला जास्त काय म्हणतात फ्रीडम भेटलं नाही किंवा मला जास्त जगता आलं नाही. तर तो जो राग आहे ना, ते वॉरमध्ये काढायचे. तर त्यामुळे त्यांना जे अफेक्शन वगैरे असतं तर ते भेटलेलं नसतं. तर तो जो राग असतो तो वॉरमध्ये निघत होता आणि त्यामुळे ते खूप खुंखार होते. तर त्यामुळे हे कंट्रोल पर्सनॅलिटी तर होतीच, पण हे आता क्रिटिसिझम बघितलं तर हे खूप जनरलाइज केलं त्यांनी. इग्नोर करता आपल्या डायव्हर्सिटी. जे पण छोटे-मोठे डायव्हर्सिटी असेल तर त्याला इग्नोर करणं हे मोठं जनरलाइज कन्सेप्ट. पण हे ठीक आहे. हे क्रिटिसिझममध्ये तुम्ही लिहू शकता. पण हे कळलं का? कुठलीही कंट्रीला पर्सनॅलिटी म्हणजे कॅन अ कंट्री हॅव अ पर्सनॅलिटी? तर आहे. जसं की चाइल्डहुडमध्ये तुम्हाला फ्रीडम दिलं, अडल्टमध्ये डिसिप्लिन दिलं आणि रिझल्ट काय आलं? ओबिडियंट सोसायटी आलं. हे क्लिअर आहे? आता मिडमध्ये, आता मार्गारेट मीड ही एक यांचं जे स्टडी आहे ते टीनेजवरती आहे. तर टीनेज जे आहे, तर ते स्ट्रेसफुल आहे. ते बायोलॉजिकल आहे का कल्चरल आहे त्यावर ते डिपेंड करतं. आता त्यांनी समाव स्टडी केलेला. समाव एक सोसायटी आहे किंवा एक हे आहे रिजन आहे. तर त्यामध्ये काय सेक्शुअल नॉर्म्स फ्री आहेत. म्हणजे कुणासोबतही तुम्ही काहीही करू शकता. काही डिसिप्लिन नाही, काही स्ट्रिक्ट नाही, तर स्ट्रेस खूप कमी असतो. सगळ्यात जास्त स्ट्रेस यावरच असतो. म्हणजे सेक्शुअलवरती खूपच जास्त स्ट्रेस असतो कुठल्याही सोसायटीमध्ये. म्हणून तर खूप सारे क्राईम्स वगैरे होत राहतात. तर इकडे काहीच नाहीये तसं. तर त्यामुळे जास्त स्ट्रेस नाहीये. म्हणजे काय? तर अडोलेसन्स जे आहे ते कल्चरली कन्स्ट्रक्टेड आहे, युनिव्हर्सल नाहीये. तुमचं जे कल्चर असेल त्यावर तुमचं अडोलेसन्स जे पण असेल टीनेज वगैरे तर त्यावर डिपेंडंट असतात. त्यांनी अजून एक स्टडी केला. एकाच रिजनमध्ये 3 सोसायटी सापडल्या त्यांनी म्हणजे इन द सेन्स स्टडी केला. न्यू गिनी स्टडी म्हणतात त्याला. सोसायटी आणि त्यांची पर्सनॅलिटी कशी होती? आरापेश, मुदुगोमॉर आणि चांबोली. तर हे 3 सोसायटी एकाच रिजनमध्ये सापडत होते बऱ्यापैकी. तर प्रत्येकाचं वेगळं होतं. जे पण मेन एंड वुमेन होते, तर त्यांचं नेचर कसं होतं? जेंटल होतं. यामध्ये अग्रेसिव्ह होते. दोन्ही पण अग्रेसिव्ह होते. आणि यामध्ये रिव्हर्स केलं जेंडर. म्हणजे काय? मेन इमोशनल होते आणि वुमेन एकदम स्ट्रॉंग होते. म्हणजे काय? जनरल रोल जे आहेत, ते कल्चरल असतात, बायोलॉजिकल नसतात. आता आपल्याला वाटेल की बाबा वुमेन जे आहे ते वीक आहेत, तसं काही नाहीये. आता यामध्ये बघा उलटं आहे. इथं थोडं ठीक आहे वेगळं असू शकतं, पण इथं पण वॉरियर टाइपच आहेत. आणि इथं थोडंसं जेंटल आहेत दोन्ही पण. तर म्हणजे काय लहानपणापासून नाहीये ते कल्चर तुमचं डिटर्माइन करणार की तुमचा रोल काय असणार. हे क्लिअर आहे? आता येऊया आपण अच्छा कार्डिनलकडे येऊ का? ठीक आहे चल. फास्ट गेलो का? नाही. कार्डिनलकडे येऊया. चला ठीक आहे. मोस्ट थिअरेटिकल कंट्रिब्युशन आहे. फ्लो इम्पॉर्टंट आहे. आता त्यांनी प्रायमरी इन्स्टिट्यूशन जसं की चाइल्ड रीडिंग यावर भर दिला. ते डिटरमाइन करेल तुमची बेसिक पर्सनॅलिटी स्ट्रक्चर काय. मग सेकंडरी इन्स्टिट्यूशन त्यामधनंच निघून येतात जसं की रिलीजन, मिथ वगैरे. म्हणजे काय कल्चर एक सायकोलॉजिकल सिस्टम आहे रुटेड इन अर्ली एक्सपिरियन्सेस. आता यांनी जी थिअरी आहे ती सिस्टमॅटिक केली, की असं हे वायरने सांगितलं की हे असं आहे, असं आहे, असं आहे. इन शॉर्ट हेच आहे. चाइल्डहुड क्रिएट करतं पर्सनॅलिटी, ते चाइल्डहुड, पर्सनॅलिटी आणि मग कल्चर येतं. म्हणजे पर्सनॅलिटी कल्चर डिटरमाइन करते. यांना हे म्हणायचं इन शॉर्ट.
त्यांचा एक केस होता, मार्केसस केस. आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी, कुठली सोसायटी अशीच नसते. एकतर या केसमध्ये काय झालेलं, खूप दुष्काळ पडलेला, ठीक आहे, ड्रॉट होता. त्यामुळे काय झालं, अन्न कमी झालं. अन्न कमी झालं म्हणजे काय, जास्त लोक नको आहे त्यांना, म्हणून काय झालं, फिमेल इन्फेंटिसाइड झालं. म्हणजे जास्त जर फिमेल असतील तर जास्त पॉप्युलेशन होतील. जास्त पॉप्युलेशन झाला, खाणं कमी पडणार. खाणं मग गेलं मग, ठीक आहे. तर ठीक आहे, फिमेल इन्फेंटिसाइड झाले म्हणजे फिमेल लोकांना मारायला लागले, स्त्री भ्रूण हत्या, ठीक आहे. त्यामुळे सेक्स रेशो एकदमच खालवरला. पॉली एंट्री आली म्हणजे काय, एक मेल जास्त फिमेल करायला लागला, कारण की फिमेलच नाही आहेत. सॉरी, पॉली म्हणजे जास्त, मेल म्हणजे जास्त मेल, म्हणजे एका फिमेल सोबत जास्त मेल यायला लागले, कारण की मेलची कमतरता आहे, फिमेलची कमतरता आहे. क्लिअर. त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, चिल्ड्रनकडे जास्त लक्ष देण्यात आलं नाही. त्यामध्ये एन्झायटी फिअर आली, आणि मग त्यांचं काय जन्मापासून दिसून आलं की बाबा वुमेन जे आहेत ते चुकीचे आहेत, किंवा जे काय म्हणतात त्याला वाईटच असतात ह्या. तर हे जे रिझल्ट आलं, हे सगळं जे आपण म्हणतोय ना, की लहानपणापासून हेच बघत आहात ते. म्हणजे काय, जर बघायला गेलं तर जे एन्व्हायरमेंट होतं किंवा इकॉलॉजी होतं ते डिटर्माइन केलं यांनी कल्चर. आता ड्रॉट आला त्यामुळे कल्चर काय झालं, की वुमेनच निगेटिव्ह आहेत किंवा वुमेन काय बरोबर नाही. मग त्यांची पर्सनॅलिटी झाली, आणि तसंच त्यांचे दंतकथा वगैरे तसेच झाले. क्लिअर. म्हणजे यांना म्हणायचं काय, की एन्व्हायरमेंट डिटर्माइन करतं सगळं पर्सनॅलिटी, म्हणजे कल्चरच पर्सनॅलिटी डिटर्माइन करते. आता कोरा दु बॉईस त्यांनी कार्डिनलला थोडंसं करेक्ट केलं. त्यांनी मग काय म्हणलं, की सगळेच लोक असे नसतात. हां, जास्तीत जास्त लोकांकडे कॉमन ट्रेट असतात, पण सगळेच लोक असे नसतात. बॅलन्स कल्चरल डिटर्मिनिझम विथ इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं काहीतरी मत असणारच. सगळेच असे नसणार, सगळेच चिलीपिली असे नसणार. तर त्यांचं हेच होतं, मेजरली तर हेच होतं. तर कुठलीही थेरीला काही ना काहीतरी लिमिट्स असतात. आता यांनी काय सांगितलं, एक तर खूप जास्त सायकोलॉजिकल सांगितलं. ते म्हणजे जे प्रूफ करणं खूप अवघड होतं. आता तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय ते प्रूफ करणं खूपच अवघड जाईल ना. त्यांनी इकॉनॉमी वगैरे तर काही संबंधच टाकला नाहीये. डोकंच करायला लागले, आणि खूप ओव्हर जनरलायझेशन केलं. जसं की सगळे इंडियन सेम आहेत किंवा सगळे जॅपनीज डिसिप्लिन आहेत, तर तसं नाहीये ना. तर फायनल कन्क्लुजन काय येतं, दस द कल्चर अँड पर्सनॅलिटी स्कूल रिमार्क्ड अ पॅराडाइम शिफ्ट बाय डेमॉन्स्ट्रेटिंग दॅट पर्सनॅलिटी इज कल्चरली कंडिशन्ड रादर दॅन बायोलॉजिकल प्रीडिटरमिन्ड. हाउएव्हर इट्स रिडक्शनिस्ट टेंडन्सी नेसेसिटेट्स इंटिग्रेशन विथ ब्रॉडर सोशो इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. त्यांनी जास्तीत जास्त सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स काही सांगितलं नाही. जास्तीत जास्त त्यांनी माइंड आणि सायकोलॉजीवर जास्त फोकस ठेवला. ठीक आहे. बऱ्यापैकी बघा, हे सारांश सांगितलं मी तुम्हाला. बऱ्यापैकी तुम्हाला डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर ते तुम्ही नोट्समध्ये वाचू शकता. एक बेसिक आयडिया यावी म्हणून हे लेक्चर घेतलं मी. ठीक आहे. चला मग लवकरात लवकर भेटूया. जय महाराष्ट्र, जय हिंद.